तारदाळ येथे तलाठीकडून मुरुम वाहतूक डंपरची तपासणी। तारदाळ तालुका हातकणंगले येथे बुधवारी दुपारी अनपेक्षितपणे झालेल्या कारवाईमुळे काही काळ वातावरणात खळबळ उडाली। तारदाळचे तलाठी महेश साळवी यांनी तारदाळ मुख्य चौकात उभे राहून मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी सुरू केली। डंपर चालकाकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत का याची बारकाईने पाहणी करण्यात आली। वाहन चालकाने दाखवलेली कागदपत्रे नियमानुसार योग्य असल्याचे आढळून आल्यानंतर तलाठ्यांनी डंपर सोडून दिले। या कारवाई दरम्यान चौकात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती। मात्र तलाठ्यांच्या कार्यवाहीची माहिती समजताच नागरिक मोठ्या संख्येने थांबून पाहू लागले। मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनावर होणारी तपासणी पाहून अनेक वाहन चालकांमध्येही दक्षता वाढल्याचे दिसून आले। सर्व कागदपत्रे असल्याने कोणतीही दंडात्मक कारवाई झाली नाही, तरी अचानक झालेल्या या तपासणीमुळे परिसरात चर्चा रंगली। स्थानिक नागरिकांनी अशा तपासण्या नियमितपणे व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली। यामुळे अवैध मुरुम वाहतूक रोखण्यास तसेच नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना न्याय मिळण्यास मदत होईल, असे मत नागरिकांनी नोंदवले। तलाठी साळवी यांची कारवाई लक्षवेधी ठरली। यावेळी खोतवाडीचे प्रभारी अविनाश कांबळे, कोतवाल अनिल कोळी उपस्थित होते।